नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. तुम्ही तुमच्या बाळाला बॉटलने दूध पाजता का? सतत बाळाला भूक लागली, बाळ रडायला लागलं, की त्याच्या तोंडात बॉटल देऊन स्वतः मोबाईल बघत बसता का? आजच असं करणं थांबवा. कारण बॉटल ही तुमच्या बाळाच्या आरोग्याशी खेळती आहे. वरचं दूध जर तुम्ही देत असाल आणि ते पाजण्यासाठी जर तुम्ही बॉटलचा वापर करत असाल, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. माझे गुरु, माझे शिक्षक अ, मला नेहमी म्हणायचे, की बॉटल ही पुतळा मावशी आहे. आपल्याला माहिती आहे, की बाळकृष्ण, श्रीकृष्ण जेव्हा लहान होते, तेव्हा एक राक्षसी त्यांच्या मावशीचं रूप घेऊन आली, जी की पुतळा राक्षसी होती आणि त्यांनी कृष्णाला पाजायला घेतलं. स्वतःच्या अंगावरचं दूध पाजलं. पण तिचा हेतू मात्र श्रीकृष्णाला मारण्याचा होता. तिचं दूध हे विषारी दूध होतं. तसंच जेव्हा तुम्ही बॉटलने दूध पाजताय, ती बॉटल तुमच्या बाळाला दूध पाजते पण त्या बाटलीतलं दूध हे तुमच्या बाळाच्या आरोग्याला घातक ठरू शकतं. त्यामुळं तुम्ही आजच बॉटलने दूध पाजणं थांबवा. आता हे का? हे आपण जाणून घेऊयात. बॉटल फीडिंगमुळं काय-काय तुमच्या बाळाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो ते आपण पाहूयात. एकतर बॉटल फीडिंगमुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. बाटली ही व्यवस्थित धुतली गेली नाही, आतमध्ये चिकट दूध तसंच चिटकून राहिलं असेल, तर त्यात बुरशी वाढते, इन्फेक्शन वाढतं आणि त्या बॉटलने दूध पाजताना ते इन्फेक्शन बाळाच्या पोटात जातं आणि बाळाला जुलाब लागू शकतात. तसंच बॉटलने दूध पिणारी बाळं ही नेहमी सारखी-सारखी आजारी पडतात. तसंच दुसरा अपाय म्हणजे एरोफॅजिया. याचाच अर्थ की बाटली जर पूर्ण भरलेली नसेल आणि बाळाला झोपून पाजत असाल, तर ती वाकडी झाली की अर्धी लेव्हल दुधाची असते आणि अर्धी हवेची असते. त्यामुळे दूध कमी आणि हवा जास्त गिळली जाते. त्यामुळे बाळाच्या पोटात गॅस भरतो आणि बाळाचं पोट फुगतं. मग अशा वेळी पोटात कळ येऊन बाळ रडत बसतं. तसंच बाळाचं पोट अर्धवट भरतं आणि गॅस बाहेर पडला की बाळाला लगेच पुढची भूक लागते आणि ते परत रडायला लागतं. तिसरा जो त्याचा एक बॉटलचा दुष्परिणाम आहे, तो म्हणजे बाळाचे दात किडणं. बॉटल फीडिंगमुळं काय होतं, बाळाला झोप यावी म्हणून आई-वडील त्याच्या तोंडामध्ये बॉटल देतात आणि स्वतः शांत राहतात. बॉटलने दूध पीत-पीत बाळ झोपी जातं आणि त्याच्या तोंडात आलेलं दूध जे आहे, ते तसंच साठून राहतं आणि ते खूप तासांपर्यंत तसंच तोंडात राहिल्यामुळं त्या बाळाचे दात जे आहेत, ते किडून जातात. आणि प्रायमरी डेंटेशन एकदा किडलं, की पुढचं सेकंडरी डेंटेशन म्हणजेच पक्के दात यायला खूप वर्ष जातात. तोपर्यंत मग बाळाचे दात पडलेलेच राहून जातात. ठीक आहे. चौथा जो त्याचा दुष्परिणाम आहे तो म्हणजे निप्पल कन्फ्युजन. जर तुम्ही आईचं दूध सुद्धा पाजत आहात आणि ते कमी पडतंय असं समजून बॉटलने देखील वरचं दूध पाजत आहात. तर अशा वेळी काय होतं, की बॉटलने पिताना बाळाला काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. ते पॅसिव्हली बॉटलमधलं दूध बाळाच्या तोंडात आपोआप येत असतं. पण आईच्या अंगावर दूध पिताना मात्र बाळाला ॲक्टिव्हली सक करावं लागतं, ओढावं लागतं. पण कधी बॉटलच्या निप्पलनी तर कधी आईच्या अंगावर निप्पलने पिताना बाळाला कन्फ्युजन होतं आणि मग आईच्या अंगावर दूध पिणं बाळ विसरून जातं आणि मग हळू आईच्या अंगावर प्यायचं सोडूनच देतं. याला आपण निप्पल कन्फ्युजन म्हणतो. तसंच शेवटचा पण तरीही फार महत्त्वाचा दुष्परिणाम बॉटल फीडिंगचा तो म्हणजे वीनिंग प्रॉब्लेम. वीनिंग म्हणजे आईचं दूध किंवा दूध पाजणं बंद करून वरचं जेवण पूर्णपणे बाळाला चालू करणं याला आपण वीनिंग म्हणतो. तर वीनिंग प्रॉब्लेम्स खूप येतात बॉटल फीडिंग करणाऱ्या मुलांना. कारण त्यांना बॉटल फीडिंगची बाटलीने दूध प्यायची इतकी सवय झालेली असते, की वरचं जेवण ते ॲक्सेप्टच करत नाहीत. बाटली सोडायलाच तयार होत नाहीत. ते खूप रडतात. आणि मग आपण बघतो, की 3-3, 4-4 वर्षाची झालेली मुलं सुद्धा दूध प्यायला त्यांना बॉटलच लागते. तर हा वीनिंग प्रॉब्लेम येतो आणि दुधावरच भर दिल्यामुळं त्यांचं वजन वाढत नाही, वाढ खुंटते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तर या बॉटल फीडिंगचे इतके भयानक दुष्परिणाम आहेत. हे चित्र बघा. याच्यामध्ये स्पष्ट दाखवलंय, की बॉटल ही बाळाच्या पायाला साखळ दंडाने बांधलेली आहे आणि ती बॉटल बाळाला रांगण्यासाठी म्हणजेच पुढे जाण्यासाठी बाधा आणत आहे. याचाच अर्थ की ती बाळाची वाढ खुंटवत आहे. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या बाळाला बॉटलने दूध पाजत असाल, तर आजच थांबवा आणि वाटी चमच्यानं दूध पाजायला चालू करा. धन्यवाद.